जगाच्या इतिहासात आणि अगदी भारताच्याही इतिहासात वेगवेगळे कालखंड वेगवेगळ्या महिलांनी गाजवले. इतिहासालाही त्यांनी नवा आयाम दिला. आजच्या वर्तमानाला आणि उद्याच्या होणाऱ्या भविष्याला आयाम देणाऱ्या समाजकारण आणि राजकारणांचेही कान उपटण्याची ताकद असणाऱ्या मार्गदर्शिका, लेखिका डॉक्टर तारा भवळकर यांना आज आपण भेटणार आहोत. त्यांच्या आयुष्याचा जीवन प्रवाह धांडोळण्याचा हा आपला एक छोटा प्रयत्न आहे. तर समुद्रातून एखादं लोटाभर पाणी काढण्याचा जसा प्रयत्न होतो तसाच आजचा हा प्रयत्न आहे. पण हा गुन्हा मी आज करणार आहे आणि तोही तुमच्यासोबत. चला तर मग बघूया द प्रिया शो मध्ये डॉक्टर तारा भवळकर यांच्यासोबत. पाय पडणे इतके पाय कमी झाले असं मराठीमध्ये म्हटलं जातं. तामिळी एक कॅमेरामनने तुम्हाला असा नाही तर साष्टांग दंडवत घातलेला होता. आपण तिथपासून सुरुवात करूया. नक्की काय झालं की ज्यामुळे एका तामिळी कॅमेरामनने तुम्हाला असा साष्टांग दंडवत घातला? काय झालंय, तुमचे हे सगळे आधुनिक टेक्नॉलॉजी वगैरे गोष्टी आहेत या माझ्या दृष्टीने फार नवीन आहेत, वेगळ्या आहेत. त्या सह्याद्री दूरदर्शन वाहिनीने तिथे आमची मैत्रीण उमा दीक्षित, तिला असं वाटलं की लोकसंस्कृतीमधल्या काही गोष्टींच्याबद्दल माझी एक प्रदीर्घ मुलाखत घ्यावी आणि ती लोकसंस्कृतीबद्दल घ्यायची असल्यामुळे ती त्या नैसर्गिक वातावरणात घ्यावी. म्हणून सांगलीच्या जवळ थोडेसं बुरुमवाडी नावाचं एक खेडं आहे आणि त्या खेड्यामध्ये आमचे सगळे मित्र, त्यांनी ते स्पॉट शोधून काढला ठिकाण आणि तिथे त्या ग्रामीण भागामध्ये मुलाखत झाली. सगळं वातावरण तिथलं होतं आणि त्यामुळे ही मुंबईहून आलेली जी सगळी मंडळी होती, कॅमेरामन आणखीन ते सगळी शूटिंग करणारी, त्यांना ते सगळंच नवीन होतं. त्यामुळे सुरुवातीला ती अतिशय नाराज होती आणि त्यांच्या टीम लीडर ज्या उमा दीक्षित होत्या त्याही साशंक होत्या. माझ्याबद्दल त्यांना प्रचंड विश्वास होता आणि मुलाखत घेणारे आमचे मित्र मुकुंद कोळे, त्यामुळे आम्हाला दोघांना काहीच वाटलं नाही, कारण आम्हाला या सगळ्या वातावरणाची सवय होती. आणि आमचा संजय पाटील मित्र, जो आकाशवाणीमध्ये ऑफिसर होता, त्याने ते सगळं जुळवून आणलेलं होतं. सदानंदही आमच्याबरोबर होता. तर सुरुवातीला ती सगळी मुंबईहून आलेली टेक्नॉलॉजीची मंडळी होती, ती साशंक होती आणि एकूण तिथलं वातावरण आणि माझं असणं, कारण दिसण्यावरनं लोक असण्याची परीक्षा करतात, त्यामुळे ते सगळे नाराज होते. एक दिवस झाला आणि एका दिवसात आम्ही 4 एपिसोड त्या ठिकाणी शूट केले. ते चित्रीकरण झालं आणि चित्रीकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते सगळी जी मंडळी होती ते मंडळी हळूहळू तिथे रोळायला लागले आणि तिथले आमचे जे सगळे मित्र होते त्यांनी फार चांगली व्यवस्था केली होती. त्या लोकांची जेवढं त्या खेडेगावामध्ये शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त त्यांना स्वास्थ्य मिळेल असं ते सगळं बघितलेलं होतं. आणि त्यांनी पहिल्या दिवशीचे माझे 4ही माझं बोलणं ऐकलं आणि ते बोलणं ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सगळे आमच्याबरोबर मिळून मिसळून राहायला लागले. आणि तिसऱ्या दिवशी शेतामध्ये एका शूटिंग होतं आणि मला चालायला त्रास होत होता. तर तो तमिळ कॅमेरामन जो होता, जो पहिल्या दिवशी खूप नाराज होता, त्याने माझे हात धरले आणि मला शांतपणे सांभाळून असं त्या ठिकाणापर्यंत नेलं. मग ते पुढे आमचं चित्रीकरण वगैरे सगळं झालं आणि शेवटच्या दिवशी परत एक शेवटचा आमचा एपिसोड झाला आणि त्या दिवशी त्यांनी अक्षरशः मला नमस्कार केला आणि तो म्हणाला की आजपर्यंत मी इतके आर्टिस्ट पाहिलेत दूरदर्शनच्या भाषेत, आधुनिक भाषेत आर्टिस्ट. मी म्हणलं अरे आपण आर्टिस्ट झालो तर परंतु म्हणे इतका साधा आणि तरीही इतका तयारीचा आर्टिस्ट आम्ही आजपर्यंत पाहिला नाही. अनेकदा ज्यांची चित्रीकरणं झाली आहेत
ते सुद्धा कॅमेऱ्याला घाबरतात. कॅमेरा म्हणजे काय, या मॅडमने म्हणे एकदाही कॅमेऱ्याकडे डुंकूनही पाहिलं नाही आणि त्यामुळे आमचं काम आम्हाला फार छान करता आलं. आणि इतका कोऑपरेटिव्ह अशा प्रकारचा इतका सहकार्य करणारा आर्टिस्ट मी प्रथम पाहिला. आणि त्यांचं वय आणि हे पाहिल्यानंतर मला त्यांना साष्टांग दंडवत घालावासा वाटतो आणि त्यांनी नमस्कार केला. बऱ्याचदा असं होतं की काही एक ठराविक म्हणजे ज्येष्ठ मंडळी खास करून त्या लवकर टेक्नॉलॉजी किंवा या सगळ्याशी सुसंगत होत नाही. मग त्यांच्या विषयात ते खूप पारंगत असतात, पण बऱ्याचदा अशी कल्पना होते की अरे हे कुठेतरी खवचट म्हातारी असेल आणि मग तिला आपल्याला डील करावं लागत असेल, कदाचित अशी काहीतरी कल्पना असेल त्यांची. असेल ते, परंतु मला असं वाटतं की ते काही खरं नाही आहे. म्हणजे माझ्या बाबतीत असं नाही मी म्हणत, एकूणच ज्येष्ठ मंडळी म्हणजे माझ्या आधीची पिढीसुद्धा मी जी पाहत आलेली आहे, उलट ज्येष्ठ मंडळी आणि विशेषतः स्त्रिया यांच्यामध्ये विनोदबुद्धी अतिशय सूक्ष्म आणि तल्लख असते. आणि हे मला माझ्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासातनं तर कळलंच, पण माझ्या दैनंदिन जगण्यातनं म्हणजे माझ्या भोवताली ज्या सगळ्या बायका होत्या त्या ग्रामीण होत्या, आमची आजी, आई, माम्या, काक्या, चुलत्या, गावाकडच्या बायका, अतिशय सूक्ष्म आणि तल्लख अशा प्रकारची त्यांची विनोदबुद्धी. आणि त्यावेळेचं ज्या बायका थोड्याशा पहिल्यांदा शिकायला लागल्या इंग्रजोत्तर काळात, त्यांनी जे लेखन केलं आहे त्या लेखनातनं सुद्धा दिसतं. तुम्ही हल्लीची मुलं ते जरा नीट वाचत नाही असं मला वाटतं. म्हणजे काय झालं आपल्याकडे, स्त्री हा फक्त विनोदाचा विषय असते, ती चांगला विनोद करू शकते असं काही दिसत नाही, असं आमच्या शहरी पंडितांनी एकदा शेरा मारून टाकला. मग त्यावेळेस आमच्या एका मित्रांनी दिवाळी अंकामध्ये माझा लेख घेतला आणि मग त्या परंपरागत जो विनोद आहे त्या विनोदावर मी लेख लिहिला. आणि मग आमच्या पु ल देशपांड्यांच्या पासून सगळ्यांनी मला हे केलं, म्हणाले तारा ते आम्हालाच तुम्ही एक नवीन दृष्टी दिली. कारण बायकांच्या म्हणी, उखाणे, बोलणं, उपमा देणं आणि हे इतकं ज्याला तुम्ही अभिजात मराठीत सटल विनोद म्हणता तसा तो. मग आमच्या लक्ष्मीबाई टिळकांनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये फार सुंदर असं केलं. कारण रेव्हरंड टिळक हे कवी म्हणून सगळ्यांना प्रसिद्ध, त्यांचा दबदबा वगैरे असा होता. आणि लक्ष्मीबाई म्हणजे काय, अडाणीबाई. आता आपल्याकडे औपचारिक शिक्षण न घेतलेल्यांना सगळ्यांना अडाणी म्हणायचं शिकाय, आणि ज्यांना लिहिता वाचता येतं ते तेवढे शहाणे आणि तज्ज्ञ, विद्यापीठाच्या परीक्षा देऊन काय पदव्यांची शिफ्ट बिफ्ट ग्रहण केली की झालं विद्वान ते. आणि बाकीचे सगळे अडाणी. तर बायका त्या सगळ्या अडाणी. त्या अडाणी बाईची जर तुम्ही ते लेखन वाचलं, लक्ष्मीबाईचं आत्मचरित्र, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पुष्कळ येते. म्हणजे कसं की टिळकांनी मला कशी पसंत केली कोण जाणे, इथपासनं. आणि पुढचं वाक्य, मला नागडोळे होते आणि ते ठिकच्या ठिकाणी होते, एवढंच काय ते. आता हे जे वाक्य आहे याच्यामध्ये विनोदाचे जे निरनिराळे प्रकार असतात. दुसऱ्यावर विनोद करणं सोपं असतं, कारण दुसऱ्यावर विनोद करणं म्हणजे दुसऱ्याचं उणं काढणं आणि ते दाखवणं, कमतरता दाखवणं. पण स्वतःचीच कमतरता काढून विनोद दाखवणं, त्याच्यावर विनोद करणं, हा विनोदाचा सर्वोच्च प्रकार समजला जातो. आणि तो आमच्या बायकांच्यामध्ये फार जुन्या काळापासून आहे. त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की एखादी ज्येष्ठ मंडळी म्हणजे ती खडूस असतील, खडूस असतात, पण ती खडूस अशी असतात की समोरच्याचं खोली त्यांनी बरोबर ओळखलेली असते आणि नेमक्या शब्दामध्ये ते वार करतात. तेवढे पावसाळे बघितलेले असतात. नुसते पावसाळे नाही, भाषेवर प्रभुत्व असतं जबरदस्त. म्हणजे आता एखादं जर कोणी जास्त लुडबुड करायला लागलं आणि बोलायला लागलं आणि बाकी महत्त्वाच्या गोष्टी जर बाजूला पडायला लागल्या तर एखादी बाई सहज म्हणून जाते माझ्यासारखी म्हातारी, नगाऱ्याची घाई तिथं टिमकी तुझं काय. अशा म्हणीतनं, उखाण्यातनं, एखाद्या वाक्प्रचारातनं, एखाद्या शब्दातनं नेमकं जे काही उणीव असेल त्या उणीवेवर बोट ठेवणं हे जे विनोदाचं काम असतं, ते विनोदाचं काम बायकांच्या भाषेमध्ये, कल्पनेमध्ये. त्यांची गाणी बघा, कितीतरी गोष्टी आहेत. साधी हादग्याची गाणी बघा, सासरवर केलेले विनोद, झिपरपुत्र सोडा ग बाई.
ते किती म्हणजे आजही ते इतकं पॉप्युलर आहे. त्याच्यावर मी लिहिलेलं आहे पुष्कळ. तर सांगायचं तात्पर्य, आपल्याला जे असं वाटतं ना, ज्येष्ठ मंडळी म्हणजे ते काहीतरी गंभीर आणखीन नाही, धीरगंभीर असतात, त्याबद्दल वाद नाही, परंतु त्याबरोबर त्यांचा आहे जी सूक्ष्म दृष्टी असते मनुष्य स्वभावाची आणि परिस्थितीचं पारख करण्याची, ती फार जबरदस्त असते. तुमच्या लिहिण्याचे, बोलण्याचे, म्हणजे अगदी चिंतन करण्याचे पण हे सगळे विषय स्त्रियांच्या अवतीभोवती फिरताना दिसतात. पण साहित्य असेल किंवा आता जसं आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जरी बघितली तरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा अजून महिलांचं भावविश्व तसं पाहिलं तर उलगडताना आपल्याला दिसत नाही. आणि पुस्तकामधनं तर अगदीच नाही, कारण बऱ्याचदा ते पुरुषी दृष्टिकोनातनं समोर येताना दिसतं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याचं कारणच हे आहे की शिक्षणाबद्दलचा आमची समज ही इंग्रजोत्तर काळामध्ये अतिशय विपरीत झालेली आहे. हे मी पुन्हा पुन्हा सांगते आहे की लिहिता वाचता येणं, विद्यापीठाच्या परीक्षा देणं म्हणजे शिक्षण, आणि ते ज्यांना येत नाही ते सगळे अडाणी, त्यांना काही कळत नाही, म्हणजे काही कळत नाही. जी बाई घरामध्ये राहते आणि एखादी नोकरी करणारी असते, तर त्या नोकरी करणारीला, कारण ती शिकलेली आहे आणि ती घराच्या बाहेर जाते, पैसे मिळवून आणते, म्हणून मग ती जास्त शहाणी, आणि घरामध्ये राहणारी ती अडाणी, आणि म्हणून मग आमच्या सगळ्या जुन्या बायका अडाणी होत्या. अशा प्रकारचा आमचा समज. त्यांना अडाणी समजणाऱ्या आम्ही अडाणी आहोत, कारण त्यांच्याजवळ जे निरीक्षण शक्ती होती, पारख होती, जगण्याची पारख, जीवनाची पारख. म्हणजे आता आधुनिक तुम्ही म्हणता की स्त्रिया शिकायला लागल्या आणि त्यामुळे मग आपण गुलामगिरीत आहोत वगैरे, त्यांना कळायला लागलं, असं काही नाही हो. पहिल्यापासून बाईला माहिती आहे, आणि त्या त्यांच्या ओव्यांच्या मधनं, गाण्यांच्या मधनं, उखाण्यांच्या मधनं, बोलीमधनं हे फटाफट बायका बोलत आलेल्या आहेत. फक्त आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. जात्यावरची ओवी हा माझा अतिशय प्रिय विषय आहे, आणि माझं म्हणणं असं आहे की मला पुस्तकांनी बरंच शिकवलं, जगाने बरंच शिकवलं, पण माझी सुरुवात जी केली ती जात्यावर दळण दळणाऱ्या बायकांनी आणि आमच्या संत स्त्रियांनी केली. दिसायला या सगळ्या तुमच्या भाषेत अडाणी होत्या, म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु लिहिता औपचारिक शिक्षण नाही, पण लिहिता वाचता येणारी माणसं किती अडाणी असतात हे माझ्या अडाणी बहिणाबाईंनी सांगितलंय. अरे मानसा परी माणूस राहतो रे येडा जाना, अरे मानसा परी माणूस राहतो रे येडा जाना, आणि छापी सनी होतो कोरा कागज शहाणा. कोऱ्या कागदावर छापलं तर कोरा कागद सुद्धा शहाणा होतो, पण छापलेले कोरे कागद वाचलेली ही माणसं शहाणी होतीलच याची खात्री नाही, ती माणूस येडा जाणाच राहतो. आणि बाईवर ते पुरुष अत्याचार करतात, अमुक तमुक, हे बाईला काही कळत नव्हतं म्हणून ते अत्याचार सहन करत होते, आणि शेरेबाजी आमची असते. याचं कारण असं की आमच्या परंपरेकडे आणि आमच्या या जीवनाकडे आम्ही डोळेसपणाने बघितलंच नाही. आम्ही जे काय लिहिता वाचता आलं, बायका आमच्या शहाण्या झाल्या, आमची माणसं शहाणी झाली. अहो, सगळ्या पुरुषांना तरी लिहिता वाचता येण्याची सोय आमच्याकडे किती होती. आमची सगळी जात व्यवस्था, समाज व्यवस्था लक्षात घेतली तर किती टक्के पुरुषांना तरी लिहिण्या वाचण्याची सोय होती या समाजामध्ये. मिशनऱ्यांनी शाळा काढल्यानंतर समाजाच्या तळागाळातल्या पुरुषांची सुद्धा सोय झाली. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले मिशनच्या शाळेमध्ये शिकले, कारण दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश कदाचित मिळाला नसता. अशी कितीतरी माणसं, कर्नाटकामधली आमच्या माणसांची उदाहरणं आहेत कितीतरी. मिशनच्या शाळेमध्ये पुरुष प्रथम शिकले, बायका शिकल्या. म्हणजे पुढे आमच्याकडे आमच्या लोकांनी शाळा काढल्या, पण आम्ही शिक्षणाचा सुद्धा नीट अभ्यास करत नाही. त्याच्या आधी कितीतरी वर्ष मिशनऱ्यांनी मुलींच्या शाळेसाठी प्रयत्न केले होते, आणि 1829 पहिल्यांदा मुलींच्यासाठी मिशनऱ्यांनी शाळा काढली, आणि त्यावेळेला राजेराजवाड्यांच्या मुली त्या शाळेत शिकल्या. ही गंमत आहे आमच्याकडे. म्हणजे आर्थिक विषमता, सामाजिक विषमता आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आणि तरीसुद्धा जात्यावर दळण दळणाऱ्या माझ्या बाईजवळ जे उपजत शहाणपण आहे, नैसर्गिक शहाणपण आहे, तिला हे सगळं कळत होतं काय चाललंय, समाज व्यवस्था कशी आहे, ग्रह व्यवस्था कशी आहे, पुरुषप्रधान संस्कृती वगैरे. आम्ही आता छापील शब्द वापरतो, ती माझी बाई म्हणते, तुला सांगते, जात्यावर दळण दिसायला ग्रामीण बोली आहे. आपण तिला अजूनही प्रगल्भ म्हणत नाही, अजूनही नाही. आता ती किती प्रगल्भ आहे बघ.
तुझ्या आधुनिक बाया प्रगल्भ आहेत का? कडू विंद्रावनं डोंगरी त्याचा राहावा. मी अनेकदा ही उभी सांगते. विंद्रावन नावाचं कडू फळ असते डोंगरामध्ये. कडू विंद्रावनं डोंगरी त्याचा राहावा, पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा. पुरुष कावेबाज आहे आणि मी येडपांघरून पेडगावला जाणारी आहे असं दिसतंय की नाही त्याच्यामध्ये. तिला कळतंय ते. कावळ्यानं कुठे केलं बाबुळ बना मंदी, पुरुषाला माया थोडी नारी उमज मना मंदी. तिला काय समजतं अजूनही हे. तर आता तथाकथित जी शिक्षित बाई आहे तिला तरी हे कळलंय का असा माझा प्रश्न आहे. मला नाही वाटत खरं तर कळलेलं आहे म्हणून. सिमोन दे बोवने सांगितलं म्हणे 1975 मध्ये तथाकथित आंतरराष्ट्रीय महिला मुक्ती वर्ष किंवा गौरव वर्ष साजरं झालं आणि मग आमचे सगळे लोक म्हणायला लागले हे पाश्चिमात्यांच्याकडून आलेलं आहे, नाही तर आमच्याकडे हे असं काही नव्हतं. अरे तुमच्या बायांच्याकडे तुम्ही लक्षच दिलं नाही कधी. या बाया तुमच्या किती प्रखर होत्या आणि त्यांची समजशक्ती, माणसाची पारख करण्याची शक्ती ही किती तीव्र होती हे तुम्हाला माहिती नाही. म्हणून मला माझी जात्यावर दळण दळणारी बाई ही जास्त प्रगल्भ आणि शहाणी वाटते. आम्हाला तथाकथित शुद्ध आणि अशुद्ध ही पण भानगड एक जबरदस्त आहे की ही भाषा शुद्ध आणि ती भाषा अशुद्ध. कोणी ठरवली? कोणी ठरवली? समाजातले एक चिमटीभर लोक आले आणि ते म्हणायला लागले हे आमचं शुद्ध आहे आणि बाकीच्यांचं सगळ्यांचं अशुद्ध आहे. इतक्या सगळ्यांना अशुद्ध ठरवायचा तुम्हाला काय अधिकार आहे? नैतिक नैतिक नैतिकच्या आम्ही गप्पा मारत असतो आणि हे अमकंच उच्चार हा शुद्ध आहे तमका नाही. अरे मी संबंध देशभर हिंडलेली बाई आहे आणि तथाकथित जी उच्च माणसं आहेत, उच्चवर्णीय आणि ज्यांची बोली ही प्रमाण बोली आणि शुद्ध बोली असं समजलं जातं, ती तरी सगळ्यांची सारखी आहे का? महाराष्ट्रात म्हणजे शिक्षित माणूस तथाकथित उच्चवर्णीय हा कोल्हापूरचा वेगळा, त्याची बोली म्हणजे बोली नाही तो बोलतो ते पहा तुम्ही जरा निरीक्षण करून. नागपूरचे, सांगलीचे, नाशिकचे, पुण्याचे, पुण्यातल्या सदाशिव पेठेतले आणि पुण्याच्या वाकडवाडीचे आहे. त्यामध्ये खूप तफावत आहे नक्कीच. आणि ते उच्चवर्णीय शिक्षित यांच्या बोलीमध्ये जर एवढा फरक पडतो तर एवढ्या मोठ्या पसरलेल्या समाजामध्ये उच्चारणामध्ये फरक पडले, वाक्यरचनेमध्ये फरक पडले तर ते स्वाभाविक आहे. कारण ते स्वाभाविक म्हणजे ते नैसर्गिक आहे, ते प्राकृतिक आहे. प्राकृतिक म्हणून प्राकृत भाषा असं जे म्हणतात. अहो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये इतिहास लिहिणाऱ्या, मराठी साहित्याचा इतिहास लिहिणाऱ्यांनी लिहिले. ज्ञानेश्वरांनी संस्कृत गीतेचा प्राकृतमध्ये विश्लेषण केलं, ज्याला आपण मराठी म्हणतो. ती प्राकृत म्हणजे सर्वसामान्य माणसाची भाषा. प्राकृतिक म्हणजे काय? प्रकृतेनं कृतः प्राकृतः, प्रकृतीने जे आपोआप निर्माण झालेलं आहे ते प्राकृत. म्हणून ते उच्चार, वाक्यरचना, बोलण्याची शैली, आरोह अवरोह त्याच्यातले. भाषा म्हणजे नुसते शब्द नसतात. भाषेचा प्रभाव कुठे येतो तर बोलण्यातनं येतो, लेखनातनं नाही येत पूर्ण. म्हणजे तुम्ही एक साधं वाक्य घ्या आणि त्या साध्या वाक्यामध्ये विरामचिन्ह कुठे द्यायचे हे तुम्हाला लिहून कळत नाही. उच्चार जर तुमचा चांगले असतील, त्या भाषेवर जर तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्हाला ते कळतं, नाही तर कळत नाही. मराठी भाषेमधल्या छटा ज्या आहेत त्या तर खूप आहेतच, याला काही दुमतच नाहीये आपलं. पण याच्या पलीकडे जाऊन जेव्हा ताराताई काहीतरी लिहितात तर त्याच्या याच्यातलं सगळ्यात महत्वाचं अर्थात त्यातली प्राधान्यक्रम लावणं हे खरंच खूप अवघड आहे. कारण तुम्ही ज्या ज्या विषयांवर लिहिलेलं आहे ते विषय इतरांसाठी एक वेगळे आयाम देणारे ठरलेले. त्याच्यातलं एक पुस्तक म्हणजे सीतायन. खरं तर सीता आपल्याकडे म्हटली जाते, कुठल्याही महिलेला उपमा द्यायची असेल जी सहनशील असेल तर तिला सीता म्हटलं जातं. तिने सीतेसारखा संसार केला किंवा सीता सावित्री म्हटलं जातं. पण तुमच्या सीतायनामधली सीता जी आहे ही एकदम हिरोईन आहे.
सगळ्यात आधी म्हणून एकतर ज्या काळी तुम्ही ते सीतायन लिहिलं तेव्हा मुळात असं काहीतरी लिहावं ज्याला धार्मिक याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी स्थान आहे. तिथे तुमच्या सीतायनाची हिरोईन आहे, राम तिथे हिरो नाहीये. इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर रामायणामध्ये रामच हिरो आहे सगळ्या बाबतीत, म्हणजे त्यांनी चुका जरी केलेल्या असल्या तरी रामच हिरो. पण सीतायन मुळात लिहावं का वाटलं आणि त्याची जन्माची निर्मिती नक्की काय होती? मी एकूणच जे काही करते किंवा केलंय ते जाणीवपूर्वक काहीही केलं नाही. मी जशी जगत आले तशी व्यक्त होत आले. कारण माझा जन्म ग्रामीण भागातला, मी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले. पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरापासून 20-25 किलोमीटरवर शेतीचं गाव आमचं. त्यामुळे दळण कांडण काय व्रत वैकल्य वगैरे सगळं हे घरात यथासांग चालायचं. 18 पगड जातीची माणसं असायची, उच्चवर्णीय असायची, श्रमकरी असायची. त्याच्यामध्ये आम्ही मुलं एकत्र कुटुंबामध्ये 20-25 पोरं आम्ही निरनिराळ्या नात्यांनी असायचो. चुलत मावस आत्ते भावंड वगैरे अशी जवळची दूरची. त्यामुळे ते मुलांना वळण लावणं वगैरे भानगडी ज्या असतात हल्ली तसं करायला आमच्या आयांना वेळच नव्हता हो. कारण ते दळण कांडण पाणी आणणं, नदीवरनं आणणं, विहिरीचं उपसणं, धुणी धुणं, स्वयंपाक करणं, तिन्ही त्रिकाळ, त्यांना मान वर करायला वेळ नव्हता. आणि त्यातनं पाठोपाठ बाळणपण. ह्या सगळ्या वातावरणामध्ये मी लहानाची मोठी झाले. पुण्यामध्ये आमचं एक बिराड होतं आणि ते बिराड फार वेगळ्या ठिकाणी होतं. ते मी पुन्हा पुन्हा सांगितलंय. विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या घरामध्ये आम्ही, म्हणजे माझ्या घरच्या लोकांनी 2 खोल्या घेतल्या होत्या. कशासाठी? तर तो काळ असा होता इंग्रजोत्तर की ग्रामीण भागामधली उच्चवर्णीयांची काही मुलं इंग्रजी पद्धतीचं शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये येऊन राहायची. आता जसं बहुजन समाजामध्ये आपल्याला दिसतं तसं त्यावेळेस ते उच्चवर्णीयात होतं. त्यामुळे आमचे मोठे काका शेती करत होते आणि आमचे वडील आणि धाकटे काका आत्या वगैरे हे शाळेमध्ये जात होते. मग त्या शहरामध्ये जे बिऱ्हाड केलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांना जेवण करून घालायला, हल्लीच्या भाषेत जेवण करून घालायला, आम्ही स्वयंपाक करून घालायला, हा फरक पडतोय. तर स्वयंपाक करून घालायला कोणीतरी बाई पाहिजे, भाकरी करून घालायला. आमच्या ग्रामीण भागाच्या बाबतीत भाकरी करून घालायला, कारण भाकरी हे अन्न होतं, पोळी ही नंतर आली रेशनच्या काळामध्ये. तर सांगायचं तात्पर्य त्याच्यावर आमच्या आईची नेमणूक झालेली होती. त्यामुळे मी शहरात आले, म्हणजे आईच्या पाठोपाठ. म्हणून मग त्या आईच्या बरोबर मी शहरामध्ये आले आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जायला लागले. म्हणून माझं प्राथमिक शिक्षण म्युन्सिपाल्टीच्या शाळेत झालं, तेही शनिवार पेठेमधल्या. राहायला आमचं शनिवार पेठेमध्ये. देवळांचा गराडा. सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांचं घर कसं मी बऱ्याच वेळेला सांगते. एका शंकराची 2 देवळं म्हणून अमृतेश्वर, सिद्धेश्वर, त्यांचे पुजारी म्हणून पेशव्यांनी चित्रावांची नेमणूक केलेली. आणि त्याच्यामध्ये हे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव हे धडफळ्यांच्या घरातला एक मुलगा तिथे दत्तक घेतलेला होता चित्रावांनी, आणि ते तिथे व्यवस्थापक आणि पुजारी म्हणून होते. पुढे ते शास्त्री पंडित वगैरे झाले, तो भाग वेगळा. एकीकडे अमृतेश्वर, एकीकडे सिद्धेश्वर, एकीकडे रुक्मिणी लक्ष्मी आणि विष्णूचं देऊळ, दुसऱ्या बाजूला प्रभू रामचंद्र आणि सीतामाई, आणि दारात पहाऱ्याला उभा असल्यासारखा मारुती, आणि मध्ये आम्ही काही माणसं. 3-4 बेराडा. हा सगळा गराडा देवांचा. मंडप होते मोठे, आणि त्या ठिकाणी लग्न कार्य, कीर्तन, प्रवचन, बायकांची गाणी, बायकांचे सण वार व्रत वैकल्य हे सगळं अखंड चालू असायचं. आमच्या घरी गावाकडे गणपतीचं देऊळ होतं, आजोबांची पूजा अर्चा, गणपतीचा उत्सव हे सगळं चालायचं. विष्णूच्या देवळात काकड आरती चालायची. आणि स्वतः विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव हे मोठमोठे ग्रंथ घेऊन वाचत असलेले दिसायचे. एवढे मोठे मोठे ग्रंथ एकीकडे मी लहानपणी बघत आले, एकीकडे जात्यावर दळण दळत आले, एकीकडे नदीवरनं पाणी, विहिरीचं पाणी उपसणं आलं, लहान भावंडांना सांभाळणं आलं, वयाच्या 10व्या वर्षापासून चुलीवर भाकरी करणं आलं. हे सगळं मी एकाच वेळेला करत आले. म्हणजे हल्लीच्या तुमच्या परत अभिजात मराठीत मल्टीटास्किंग, हल्ली जे सगळे लोक म्हणतात बायकांचं मल्टीटास्किंग परंपरागत बाईचं किती होतं याची कल्पना नाही आहे. आत्ता ज्या करतात ते काहीच नाही.
पण हे सगळं बघितल्यामुळे हे मग बघितलं नाही, हे आचरणात आणलं. कारण माझ्या पाठची 4 भावंड, आई दर खेपेला आजारी पडायची बाळणपणामध्ये, ते घरात करायला कोणी नाही, त्यामुळे त्या भावंडांना जेवायला घालायसाठी त्यावेळेला मोलाच्या बायका बिका परवडायचा नाही कामासाठी माणसं ठेवणं वगैरे. तर त्या मी 10-12व्या वर्षापासून स्वयंपाक करत आले, भाकरी करत आले अक्षरशः. मग पुण्याला आल्यानंतर ती स्टो आम्हाला मिळाला. स्टो म्हणजे फार प्रचंड प्रगती होती. हां. आणि या प्रगतीचे तर इतके टप्पे मी पाहिलेत. काल आमचा एक मित्र आला होता, तो म्हणला, मॅडम अहो तुम्ही किती ते जीवनाचे टप्पे पाहिलेत, की तुम्ही ते चुलीवर स्वयंपाक करण्यापासून आता कुकिंग रेंजपर्यंत तुम्ही हे केलं. आणि टेक्नॉलॉजीचे टप्पे, मी टेक्नॉलॉजी म्हणते, त्या बायकांची टेक्नॉलॉजी जबरदस्त टेक्नॉलॉजी होती. त्याची किती उदाहरणं द्यावीत तेवढी कमी आहेत. तुम्हाला सांगायचं तात्पर्य, मी मुद्दाम काही केलं नाही. ह्या सगळ्या परंपराशील जीवनातली स्थित्यंतरं, त्यातले अनुभव, हे सगळे मी जगत आले, पाहत नाही नुसते, जगत आले. आणि ते माझं जगणं जे होतं त्या जगण्याने मला शिकवलं. मी लोक म्हणतात लोकसंस्कृतीचा अभ्यास तुम्ही कुठे जाऊन केला, कुठे नाही, माझ्या जगण्यामध्येच ते होतं. मी जगतच आले त्या संस्कृतीमध्ये. आणि दुसरं, शहरी मंडळींचा किंवा आजकाल लोकांचा समज असा आहे, तो मला परत दूर करायचा आहे. जसं शिक्षणाबद्दलचा समज आहे तसा, की लोकसंस्कृती म्हणजे काहीतरी जुनी, खेड्यातली, निरक्षर लोकांची. हे पहिल्यांदा आपल्या डोक्यातनं खोडरबर घेऊन खोडून काढा. कारण लोकसंस्कृती याचा अर्थ काय, लोकांच्या जगण्यातनं त्यांच्या जीवनासाठी जे जे घडतं ते संस्कृती. कारण संस्कृतीमध्ये काय येतं, नुसते 4 श्लोक आणि मंत्र नाही हो येत. तुमचं खाणं पिणं, वस्त्र प्रावरणं, घरं दारं, हे सगळं मिळून संस्कृती होते. आणि हे जर असेल तर ही संस्कृती कोण निर्माण करत आलेलं आहे, हे सगळी श्रमकरी मंडळी निर्माण करत आली आहेत. लिहिता वाचता येत नव्हतं आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हते, सिव्हिल इंजिनिअरिंगचे कॉलेजेस नव्हते, त्यावेळेला माणसं घरं बांधत नव्हती का, वेबिंग फॅक्टरीज नव्हत्या, त्यावेळेस माणसं कपडे घालत नव्हती का, विणकाम करत नव्हती का, अन्न करत नव्हती का, होम सायन्स कॉलेजेस नव्हती, तेव्हा बायका पदार्थ शिजवत नव्हत्या का, बायका बाळंतीण होत नव्हत्या का, मुलांना उपचार करत नव्हत्या का. अरे जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं माणसं करत आलेली आहेत. ही लोकसंस्कृती, लोकांनी निर्माण केलेली, लोकांच्या जगण्यासाठी जे जे म्हणून उपयुक्त आहे ते लोकसंस्कृती. आणि त्यातून निर्माण झालेलं जे शाब्द साहित्य आहे, शब्दांनी घडलेलं, त्याला आम्ही लोकसाहित्य म्हणतो. त्यातला साहित्य हा शब्दसुद्धा माझ्या मते नुसता शब्दवाचक नाही आहे. कारण आपला पुन्हा एक शिक्षित लोकांचा असा समज असतो, साहित्य म्हणजे लिहिलं जातं म्हणजे काय, कथा नाटक कादंबरी वगैरे. साहित्य हा शब्द साधनवाचक आहे. लोकांच्या परंपरेमध्ये जगण्यासाठी जी जी साधनं आहेत ती साधनं मिळून साहित्य, साहित्य. आणि म्हणून जगण्यातनं जे आपोआप निर्माण झालंय आणि त्याची स्थित्यंतर होते. कारण माणूस असा एक प्राणी आहे जो संस्कृती निर्माण करतो, अशी आपण व्याख्या ढोबळपाठ करतो. संस्कृती निर्माण करतो म्हणजे काय, निसर्गाने जे दिलंय त्याच्यात माणूस कधीही समाधानी नाही. तो त्या निसर्गाच्या पेक्षा जास्त काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो, निसर्गाला वळवण्याचा प्रयत्न करतो, कधी निसर्गाच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो, कधी निसर्गावर मात करतो, कधी निसर्गाचा अंकित होतो. हे आपण पाहतच नाही. कारण निसर्ग म्हणजे फक्त आहा काय सुंदर फुलं फुलली आहेत एवढा निसर्ग नाहीये. ती समजण्याची गरज तितकी प्रगल्भता किंवा मुळात तसा आणि निसर्ग हे मला आपोआप जाणवत गेलेलं आहे. त्यामुळे मी लोकसंस्कृतीच्या बाबतीत असं म्हणते की लोकसंस्कृती ही केवळ जुनी, केवळ खेड्यातली, केवळ ग्रामीण अशी नाही आहे. हा एक प्रवाह आहे. आणि माणूस जेव्हा केव्हा जन्माला आला असेल सृष्टीमध्ये, तेथपासून आत्तापर्यंत माणूस जे स्थित्यंतरं घडवीत आपोआप घडत आलेली आहेत. काही गोष्टी आपोआप घडतात, काही मुद्दाम घडवाव्या लागतात, काही जाणीवपूर्वक, काही दुष्ट हेतूंनी सुद्धा घडवल्या जातात.
आणि त्याच्यातनं माणसाच्या जीवनातली परिवर्तनं होत जात असतात. हे सगळं आदिम काळापासून आजपर्यंत जे चालत आलेलं आहे ती लोकसंस्कृती. लोकेषु आयतः. तुम्ही पण लोकसंस्कृतीचा अभ्यास करता, त्याच्या बरोबरीनं टेक्नॉलॉजी ही तितक्याच चांगल्या पद्धतीने आत्मसात करता. अरे माझी बाई करत होती तर ग्रामीण भागातली, तिच्याकडे तुमचं लक्ष नाहीये. आता बारीक सारीक गोष्टी सांगायच्या तर कितीतरी सांगता येतील, त्या सांगत नाही. साधी गोष्ट सांगते तुम्हाला. चुलीवर, लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करायचा, त्यामुळे ते, आणि तांब्या पितळ्याच्या भांड्यातनं स्वयंपाक करायचा. आता चुलीवर ते तांब्या पितळ्याची भांडी ठेवायची म्हटली की ती धुराने काळी होणार, काळवणार. पण बायकांची जुन्या घरं बघा कशी असतात, भांडणे भाऊ चकचकीत. कशामुळे? पितांबरी नव्हती तेव्हा. कारण पितांबरी सुद्धा आमच्या चिंचेच्या ह्याच्यातनंच आणले, ते सोडून देऊन गमतीचा भाग. कसं करत होत्या बायका. आमच्या पुरुषांनी सुद्धा कधी लक्ष दिलं नाही हो. माझं इकडे सगळीकडे बारीक लक्षात. मला पहिल्यापासून माझं डोकं हे तिरकं चालणार, सरळ कधी चाललं नाही, अगदी लहानपणापासून. म्हणजे कुणीतरी सांगितलं आणि मी तसंच्या तसं मान्य केलं असं कधीही झालं नाही. त्या काय असेल त्या असो, ते काय तो विधाता का कोण असेल त्याने जी घडण केली डोक्याची ती तिरकी घडण केली. बायका काय करत होत्या, भांडी घासून झाली की पहिल्यांदा छान मऊ माती घ्यायची किंवा राख घ्यायची आणि त्याचा त्या भांड्यावर लेप लावायचा सगळीकडे काठापर्यंत आणि बुडापासून. आणि मग ते दुधाचं पातेलं तापायला ठेवायचं. दिवसभर ते तापून तापून बाहेरनं काळं झालं तरी तो मातीचा लेप असल्यामुळे वरची माती जळायची, आतलं भांडं तसंच राहायचं. हे निर्लेप. म्हणजे तुमचं जे काय निर्लेप भांड्यांचं पुढे कौतुक झालं, त्या बायकांनी हे इथे सुरुवात केलेली. हां, आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी अनेक अंगांनी दिसते. लहान मुलांना वाढवण्याच्या बाबतीत तर बायकांनी कितीतरी गोष्टी केल्यात, त्या सगळ्या मी आत्ता सांगत नाही आहेत. बायकांच्या स्वतःच्या आरोग्याबद्दलच्या कितीतरी गोष्टी होत्या. मागे एकदा यांनीच तुझ्यासारखीच एक जिज्ञासू मुलगी होती, एक त्यांना नऊवारी साडी या विषयावर मी 1 तासाचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. साडी या विषयावरच आहे, ते उपलब्ध. तुम्ही निरीक्षण जर करत आलात आणि सजगपणे जर जगत आलात तर तुम्हाला पुस्तकाच्या पलीकडच्या बऱ्याच गोष्टी कळतात. पुस्तकांचा त्यांना उपयोग होतो. मी पुस्तकं नाकारत नाही, कारण माझं जगणं हे पुस्तकं आधारित आहे. मी ग्रंथोपजीवी आहे, सगळ्या अर्थाने ग्रंथोपजीवी आहे. म्हणजे ग्रंथांच्यामुळे मला काय म्हणूयात पोटापाण्याची सोय झाली आणि पुढे मी ग्रंथ निर्माण केले, ग्रंथ वाचत आले, आजतागायत ग्रंथसंग्रह करत आले. पण मला शाळेच्या काळामध्ये स्वतःला शाळेचं पाठ्यपुस्तकसुद्धा कधी स्वतःचं मिळालं नाही. आणि त्यामुळे मी पैसे मिळवायला लागल्यावर एवढी हावरट झाले की मी बाकी काहीही केलं नाही, मी फक्त पुस्तकं खरेदी करत आहे. म्हणजे साधारणपणे बायकांना ते कपडे लत्ते दाग दागिने वगैरे याची ओढ असते, तशी मला कधीही वाटली नाही. पहिलं पुस्तक मी विकत घेतलं ते शाळेमध्ये असताना विकत घेतलं, 2.5 रुपयाचं. आनंद झाला असेल ना तेव्हा? प्रचंड. आणि स्वतः निवडलेलं असेल. हो, आणि ते परवापर्यंत होतं आमच्या घरच्या संग्रहात. आता ते कुठेतरी लापता झाला. आणि त्याच्यासाठी सुद्धा मला कर्ज मिळालेलं होतं 2.5 रुपयाचं. ते मी 10-12 आणे करून फेडलं 2. म्हणजे त्यासाठी कर्ज घेतलं होतं तुम्ही? इलाज नव्हता. तो काळ बघ ना, 1952-53 ची गोष्ट आहे ही. पैसे असणं हीच मुळात खूप मोठी गोष्ट आहे. मी सीतायनवर पुन्हा एकदा येते. आता तू सीतायनवर आल्या. याचं कारण असं की लहानपणापासून हे जे गाणी, गोष्टी, कथा या ज्या मी ऐकत आलेल्या आहे त्या लोकपरंपरेमधल्या आहेत. म्हणजे बायकांनी रचलेल्या आहेत, पुरुषांनी रचलेल्या आहेत. आपला समज काय असतो की साहित्य म्हटलं की वेदांच्यापासून सुरुवात करायची, पुराणांच्यामध्ये सुरुवात करायची. अरे त्याच्या आधी काय झालं? प्राकृत साहित्य होतं, माणसं बोलत होती मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रदेशामधले लोक त्याचं आकलन करत होते आणि त्यांच्या आकलनाप्रमाणे ते त्यांच्या भाषेत निर्मिती करत होते आपोआपच.
त्यामुळे त्या जे तुम्ही आपण रामायण महाभारत अमुक तमुक वगैरे याला महाकाव्य म्हणतो, पुराण म्हणतो, लोकपरंपरेमध्ये माणसांनी साध्या माणसांनी रचलेल्या अशा गाणी आहेत, कथा आहेत आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आम्हाला फक्त ते काय भलरीची गाणी वगैरे किंवा जोगवा वगैरे एवढंच आता अलीकडे माहिती आहे, पण प्रचंड रचना केलेल्या आहेत लोकांनी आणि त्या त्या प्रादेशिक भाषेतल्या आहेत. म्हणजे मराठीत आहेत, कन्नडमध्ये, पंजाबी, बंगाली, जिथे जिथे कुठे म्हणून माणूस ती भाषा बोलत आला त्या भाषेमध्ये तो रचना करत आला. स्त्रिया रचना करत आल्या, पुरुष रचना करत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कथा रचत आलेली आहेत, कारण कथा असतातच प्रत्येक ठिकाणी. याच्यामध्ये तुम्हाला सीतायन आता दिसतं, त्या सीतायनमध्ये काय आहे? मी काही केलं नाही आहे त्याच्यामध्ये. भारतामध्ये निरनिराळ्या प्रदेशामध्ये सीतेच्या ज्या कथा काव्यबद्ध झालेल्या आहेत त्याचे मी 4-5 नमुने घेतले आणि त्याचा परिचय फक्त करून दिलेला आहे त्या सीतायनमध्ये. आणि जिथे जिथे म्हणजे लोकपरंपरेमध्ये ज्या ज्या भाषेमध्ये रामकथा म्हणतात, ते रामकथा जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये बहुवंश कथांच्यामध्ये सीतेला प्राधान्य आहे. रामकथा आहेत त्या, पण प्राधान्य सीतेला आहे वर्णन करत असताना, म्हणून मी त्याला रामायण न म्हणता सीतायन असं म्हटलेलं आहे. एवढंच, मी काही केलं नाही, हे लोकपरंपरेनेच केलेलं आहे. कारण लोकपरंपरेला सीता ही जास्त महत्त्वाची वाटली. सीता ही केंद्रीभूत अशा प्रकारचं पात्र आहे त्या कथेतलं असं मी म्हणते. ते तुमची भारतीय संस्कृती वगैरे ह्याच्यात मला काही शिरायचं नाही आहे, पण ह्या ज्या परंपरेने चालत आलेल्या कथा कुठल्याही प्रांतातल्या, आता अभिजन रामायण ज्या वेळेला आता अभिजनन अभिजात ह्या शब्दांना सध्या फार चलती आहे. अभिजात दर्जा मिळाला, त्या मी दिल्लीच्या भाषणातच सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. अभिजात दर्जा मिळाला आणि लगेच 2 दिवसांनी माझी ते काय अध्यक्षपदी नेमणूक झाली. तर लोकांनी खूप हे केलं, अभिजात दर्जा मिळाला आणि लगेच साहित्य संमेलन होत आहे. म्हणून मी शब्दकोशांच्या मधनं अभिजात शब्दाचा अर्थ बघितला. उच्च, कुलीन, सुसंस्कृत म्हणजे अभिजात. म्हणजे ते अभिजात दर्जा, ती भाषा उच्च सुसंस्कृत लोकांची तेवढीच फक्त, आणि बाकीचे लोक बोलतात त्यांचं काय? ती उच्च आणि सुसंस्कृत केव्हा झाली? ती क्रमाक्रमाने बोलता बोलता झाली. आणि मगाशी मी म्हटलं तसं तथाकथित उच्च संस्कृतीचे लोकसुद्धा सगळ्यांची बोलणं किंवा लिहिणं हे सारखं आहे का? तुम्ही माध्यमामध्ये काम करता, माध्यमातल्या लोकांचं बोलणं तुम्ही ऐकला, नागपूरच्या लोकांचं बोलणं, कोल्हापूरच्या लोकांचं बोलणं, पुणेरी लोकांचं बोलणं, त्या पुणेरीमध्ये सुद्धा फरक आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं. तर वर्तमानपत्रामध्ये वार्ताहर लिहितात त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. एकदा एका पत्रकारांच्या संमेलनाला मला बोलवलं होतं आणि वर्तमानपत्रातल्या भाषेची मी त्यावेळेला सगळी मांडणी केली की इकडे म्हणजे सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या भागामध्ये जर कुठे अपघात झाला रस्त्याने, गाडी बिडी टक्कर आणि ती दरीमध्ये वगैरे पडली, तर आमच्याकडचा जो वार्ताहर असतो त्याची गाडी पलटी खाते वर्तमानपत्रामध्ये. कुठे दरीत पडते पुण्याच्या बाजूला गेलं तर, कुठं ती कोलमडते, कुठं ती हेलपाटते, हे वर्तमानपत्रातले शब्द आहेत आणि ते वार्ताहरांनी लिहिलेले आहेत. हे वार्ताहर तथाकथित शिक्षित, ट्रेनिंग बिनिंग घेतलेले असे सगळे. नागपूरच्या भागातले लोक आजही उच्च शिक्षित वगैरे ते लिहिताना म्हणजे कथा, कादंबरी, वार्ताचित्र करताना काहीही म्हणजे हे अमुक इथे बोललं जातं, केलं जातं, ते म्हणतात केल्या जातं, बोलल्या जातं. हे कादंबऱ्यांच्या मधनं ही वाक्यरचना येते, प्राध्यापक मंडळी लिहितात त्याच्यामधनं येते. हे काय आहे? हे तिथली बोली आहे, तिथली भाषा, तिथली जसा भाषा, प्रदेश तशी भाषा. त्या त्या भाषा. म्हणून ते प्रमाण भाषा म्हणतात ना, ते प्रमाण असं कुठे काही ठरवणं अवघड नाही भाषाशास्त्राच्या दृष्टीने. कारण मी लिंग्विस्टिक्सही शिकले, म्हणजे मी जे शिकले ते
अनुभवातनं शिकले, पण मग मी पद्धतशीर सैद्धांतिक अभ्यासही त्याचे केले. तेव्हा भाषाशास्त्राचा अभ्यास, ज्याला आपण मॉडर्न लिंग्विस्टिक्स म्हणतो अभिजातमध्ये, आधुनिक भाषाशास्त्र आणि परंपरागत भाषाशास्त्र म्हणजे संस्कृत भाषाशास्त्र, पोएटिक्स, तर त्याच्यामध्ये ते भाषा शुद्ध किंवा अशुद्ध हे भाषेमध्ये काही नसतं. भाषेचं काम काय असतं? प्रक्षेपण करणं, विचार भावना यांचे आदान प्रदान करणं, आणि ते आदान आणि प्रदान या दोन्ही गोष्टींची क्रिया जिथे पूर्ण होते, म्हणजे इथनं संदेश गेला, तो समोरच्याने ग्रहण केला, त्याने ग्रहण केला, हे मला कळलं, इथे भाषेचं काम पूर्ण झालं, संवाद झाला पूर्ण. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की मी बोलतो म्हणजे काय करतो, ये हृदयीचे ते हृदयी घातले. तेव्हा ही संवेदना पोचवणं, नुसते शब्द नाही, नुसते विचार नसतात, त्या विचारांच्या मागेही जर संवेदना असेल तर ते संवेद्य होतं. तुम्ही जी सगळी काही मांडणी करताय ही लोकसंस्कृतीच्या आजूबाजूची मांडणी आहे, पण मी हे आत्ता जे सांगतेय हे अभिजात आहे, कारण आमच्या भाषाशास्त्रज्ञांनी हे सांगितलेलं आहे. पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये मी या लिंग्विस्टिक्सचे कोर्स केलेले आहेत आणि जागतिक पातळीवरचे भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर अशोक केळकर यांचे मी विद्यार्थी. तुम्ही शिक्षणाबद्दल बोलता, मला थोडंसं आणखी मागं जावं असं वाटतंय. 27 वर्षाचे जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही एकट्या जाऊन दाक्षिणात्य भारतामध्ये जाऊन तुम्ही नाट्यशास्त्र शिकण्याचा घाट घातलेला होता. आत्ता बसून या काळामध्ये जर मी विचार केला तर आजही अनेक मुलींना हवं तसं शिक्षण घेता येत नाही, किंवा ज्याची इच्छा असते ते शिक्षण त्यांना घेता येत नाही. एक तर मुळात एकटीनं हा निर्णय घेण्यात काळ तो आहे, तो इतक्या मागचा आहे, आणि तो निर्णय अंमलात आणणं किती सोपं होतं, किती अवघड होतं, नक्की काय काय अडचणी येतात? याचं कारण आमचे आई वडील हे फार उदार मनस्क होते. आज आई वडील किंवा घरातले माणसं मुलांचं करिअर नावाच्या भानगडीत नको तितकं नाक खुपसतात. म्हणजे ते पोर जन्माला येऊन दुपट्यातनं बाहेर यायच्या आत आईबापांच्या डोक्याला त्या पोराच्या करिअरची चिंता लागते. याला कुठल्या शाळेत घालायचं, कसं घालायचं, कुठल्या माध्यमात घालायचं, मग त्या शाळेमध्ये न्यायला गाडी असेल का, कार असेल का, बसायला AC रूम असेल का. मी माझ्या आईवडिलांचे किंवा आमच्या पिढीतल्या एकूणच सगळ्या आईवडिलांचे मी आभार अशासाठी मानते, माझ्या सगळ्या भावंडांच्या वतीनं, की त्यांनी आमच्या करिअर नावाच्या भानगडीत अजिबात लक्ष दिलं नाही. आम्हाला प्रकृतीतः आमची जी जी काय प्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीनुसार जगण्याची मुभा दिली. त्यामुळे मी शिक्षण जे घेतलं ते औपचारिक पद्धतीनं, ते फक्त प्राथमिक शिक्षण घेतलं. म्हणजे पुण्याला मी 7वी पास झाले म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये, शाळा नंबर 5 शनिवार पेठ, अजूनही आहे ती तिथे. वफा, त्यावेळेला 7वी पासला वफा, वर्नाक्युलर फायनल अशी परीक्षा, ते सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर मग SSC व्हायचं, 11वी SSC होते. त्यानंतर वडिलांच्या बदल्या सुरू झाल्या. मग वडील माझे रेल्वेमध्ये असल्यामुळे केव्हाही कुठेही बदली व्हायची, तर त्यामुळे कल्याणला, कुर्डुवाडीला असल्या गावांच्या मधनं बदल्याला, कधी मुंबईला, कधी पुण्याला. तर आता ते 4 वर्ष शिकायचे फक्त, म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 7वी नंतर. तर त्या 4 वर्षामध्ये माझ्या 6-7 शाळा झाल्या. म्हणजे केवढा म्हणजे काय म्हणूया, अनुभव, प्रगल्भ अनुभव, त्या वयातच प्रगल्भ त्या अनुभव. त्यामुळे जिथे आपण जाऊ तिथे तुम्हाला सामावून जायलाच लागायचं, ॲडजस्टमेंट. अनेक गोष्टी त्या गावामध्ये, त्या शाळेमध्ये, त्या वर्गातल्या मुलामुलींच्या मध्ये. आणि आमच्या वेळेला आणखीन एक चांगली गोष्ट माझ्या दृष्टीने झाली की आमचं शिक्षण, म्हणजे आमचं सगळ्यांचं हे संयुक्त झालं, म्हणजे मुलामुलींच्या शाळेमध्ये एकत्र झालं, आणि त्याचा खूप फायदा झाला असं माझं मत आहे. पुढे ते जे काय मुलींच्या शाळा, मुलांची शाळा वगैरे वगैरे
काय शिक्षण क्षेत्रातले मंडळी काय त्यांना म्हणायचं असेल ते म्हणू देत. मला असं वाटतं की मुलामुलींच्या एकत्र शाळेमध्ये शिक्षण झाल्यामुळे जे काय डोक्यामध्ये आज असतं त्या कुमारवयापासून त्या काय कुठलं वय म्हणतात रे ते त्याला पौगंडावस्था, त्या पौगंडावस्थेमध्ये जे सुरू होतं ते आमच्या बाबतीत अजिबात झालं नाही. म्हणजे मुलामुलींच्या मधली निखळ मैत्री, कारण आमच्या वेळेला ही जी मैत्री असायची ही एक व्यक्तीची मैत्री नसायची, कुटुंबाची असायची. म्हणजे पुष्कळ जातं त्या कल्याणला मी शाळेमध्ये होते आणि त्या कल्याणच्या शाळेतले मुलं आमच्या घरी यायचे, आम्ही मुलांच्या घरी जायचो. आणि ती मुलं तर काही, आमचं घर रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे आणि कल्याणला बरीच मुलं लोकलनी वगैरे जायची, कधी लोकल चुकायची, पाऊस अमुक तमुक, ती पोरं आमच्या घरी यायची. मग आमची आई त्यांना जेवायला घालायचे. वडील कुठे जायचं असलं तर ते रेल्वेत असल्यामुळे पोचवायचे. त्यामुळे त्या मुलांच्या आईबापांशी ओळख झाली. पुढे गंमत अशी झाली की मी कल्याण सोडलं कारण आमची दुसरीकडे बदली झाली आहे, पण आमच्या वडिलांचा संबंध त्या घरातल्या लोकांशी राहिला. इतकंच नव्हे, पुढे मी एक मोठी झाले, सगळे झालं, सांगलीला आले, इथे स्थिर झाले. आणि त्यावेळेस माझ्या वर्गात असलेली मुलं कुठल्या तरी स्पर्धांच्यासाठी आलेली असताना आपल्या भावांना घेऊन माझं घर सोडलं. तर हा जो निखळपणा आहे मानवी नातेसंबंधांच्या मधला, हा कदाचित त्यावेळेस लोकसंख्या कमी असल्यामुळे असेल, परंतु आपली मुलं मुली ज्या परिसरात वावरतात त्या कुटुंबियांशी सुद्धा आईवडिलांशी सहजच संपर्क जुळत होता. आणि त्यामुळे ज्याला आपण त्या पौगंडावस्थेतलं आकर्षण किंवा अपकर्षण हे काहीही झालं नाही. माणूस म्हणून आमच्या मते राहिला. दुसरं, त्या मुंबईसारख्या ठिकाणी कल्याण, कुर्डुवाडी आणल्यामुळे निरनिराळ्या जाती जमातींच्या मध्ये माझं शिक्षण झालं. म्हणजे आता कल्याणला आणि मुंबईला तर मुसलमान, दाक्षिणात्य, ख्रिश्चन असे सगळे मुलं मुली आमच्या वर्गात असायचे. म्हणजे अजूनही मला आठवतंय, सुब्रमण्य मुल्लियार एक होता दक्षिणेकडचा, एक अल्बर्ट बाप्टिस्टा होता, एक विद्वांस म्हणून होते. तेव्हा अशा सर्व जाती जमातींच्या मुलामुलींच्या मध्ये, माणसांच्या मध्ये. बरं, आम्ही राहायचो ते रेल्वेमध्ये असल्यामुळे त्या चाळीमधनं सर्व जाती जमातींची माणसं असायची, त्यामुळे मित्रमैत्रिणी असायच्या. म्हणजे इयत्ता 6वी 7वीपासून माझ्या इस्लाम आणि ख्रिश्चन मित्रमैत्रिणी होत्या, त्या असता काय येत्या. तर त्यामुळे हा जो काही संकुचितपणा, सदाशिव पेठे, तो माझ्यामध्ये अजिबात आला नाही. त्या 4 वर्षात 11वीपर्यंत. 11वीला मी SSC झाले, ते कुर्डुवाडीच्या शाळेमधनं ती परीक्षा झाली. तर त्या शाळेमध्ये केंद्रसुद्धा नव्हतं, एवढं ते गावंढळ गाव होतं. ते केंद्र पुणं घेतलं, ते SSC वगैरे झाले. आणि तिथून पुढे मी शिकायला एकही दिवस कुठल्याही शिक्षण संस्थेत गेले नाही. कॉलेजमध्ये मी शिकायला गेले नाही. मी कॉलेजमध्ये गेले ती शिकवायला गेले. शिकवायलाच. कारण का, SSC झाल्यानंतर मला अर्थार्जन, म्हणजे आधीच अर्थार्जन मी फार लवकर करत होते. मी 7वी 8वीपासून अर्थार्जन करत आलेली आहे, जे आजही अनेकांना समजत नाही. आणि त्याच्यामध्ये आमच्या आईवडिलांना काही कमीपणा वगैरे वाटला नाही. आता तुम्ही म्हणाल तू 8वीत असताना कसं काय अर्थार्जन करत होते, तर आम्ही त्या चाळीत राहायचो. ते आणखी निरनिराळ्या जाती जमातींची मुलं मुली असायचे. आम्ही 8वीमध्ये म्हणजे त्यातल्या त्यात विद्वान, त्यामुळे 1ली 2रीच्या मुलांच्या शिकवण्या घ्यायच्या. 1 रुपये, 1.5 रुपये, 2 रुपये शिकवणी असायची. 5 मुलं शिकवायला आली की महिन्याची फी निघायची आमची. कारण आईने सांगितलं होतं 8वीपासून फी लागते शाळेमध्ये, ती फी काय तुम्हाला घरातनं मिळायची नाही. माझे मी पैसे मिळवत होते. हो, त्याच्या आधी पुण्याला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकले. आमच्या शाळेमध्ये निरनिराळे विषय त्या काळात फार छान शिकवायचे. आजच्यासारखा नुसता गाजावाजा नव्हता. शिवण असायचं, संगीत असायचं. त्या शिवणाच्या बाईंनी ते जे काही शिवण शिकवलेलं होतं त्याच्या जीवावर मी इयत्ता 8वीपासून स्वतंत्रपणे पैसे घेऊन शिवण शिवायला लागले. म्हणजे ब्लाऊज, चोळ्या, लहान मुलांचे कपडे मशीनवर. मशीन घरात नव्हतं, घेण्याची ऐपत नव्हती, भाड्याने मशीन मिळायचं. आणायचं नाही, त्यांच्या घरी जायचं. माझ्या एका मैत्रिणीच्या घरी मशीन होता,
त्यावेळेला 1 आणा तास भाड्याने मशीनवर शिवायचं. ब्लाऊजची शिवाई 12 आणे. 12 आण्यातला 1 आणा हा शिलाईला द्यायचा. 11 आणे मला मिळायचे. 1 तासात ब्लाऊज शिवून झालं पाहिजे. त्यामुळे गणितच बसवलेलं हो. होतं. त्यामुळे शिवण शिकवण्या पुण्याला गेल्यानंतर मी आमच्या एका नातेवाईकांच्याकडे त्यावेळेस मिठाईच्या बॉक्स बनवण्याचा एक कारखाना जवळ होता. तिथे मी जात होते 2 तास. त्यामुळे मी खूप लहानपणापासून असे उद्योग करत आले. त्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण पुन्हा आमची आई. इयत्ता 2री शिकलेली बाई. फार तिला काही हे नव्हतं, परंतु तिची उपजत शहाणपण ज्याला आपण म्हणतो, विजडम, ट्रॅडिशनल विजडम, हा जबरदस्त. भीक मागायची लाज वाटावी, काम करायची लाज वाटू नये, हा तिने आम्हाला दिलेला मंत्र सगळ्या भावंडांना. आणि ती स्वतः तसंच जगत आली. त्यामुळे कुठल्याही कामाची लाज वाटली नाही, कोणाजवळ काही मागायची लाज वाटली, कोणाजवळ काहीही मागितलं नाही. कोणाजवळ म्हणजे आईवडिलांच्या जवळ सुद्धा 8वी नंतर. स्वाभिमानाने जगायचं हे ठरवलेलं होतं, नाही, सहज झालं. कारण काय, केव्हा तरी एकदा मी आईला पैसे मागायला गेले, कुठल्या तरी याला जायला, काहीतरी आणायचं होतं शाळेत. आई म्हणली पैसे नाही आहेत, ते काय असेल ते तुमचं तुम्ही बघा. तेव्हापासून आईजवळ एकही पैसा मागितला नाही. बहुधा आईने ओळखलंय की आपले मूल तिरकच आहे. त्यामुळे हा खडूसपणा जर असेल तर हा असा खडूसपणा आहे माझ्याकडे, आणि तो असता गायत. म्हणून मला संत साहित्यही जवळचं वाटलं, कारण आमच्या वारकरी संतांनी हे शिकवलं. ते काल परवा मी वारीवरच्या एका मुलाखतीत सांगितलं. आमच्या तुकाराम बाबांनी सांगितलं की भीक मागू नका. कबीरदासजींनी सांगितलं भिक्षापात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे. आणि आज आपल्याला सगळं हे दे, ते दे, ते दे, ही स्कॉलरशिप दे, ते अमकं दे, इथली काय मदत दे, तिकडची मदत घे वगैरे, असं सगळेजण करतायत. लहानपणापासून म्हातारपणापर्यंत सगळ्यांनी आम्हाला फुकट काहीतरी द्यावं आणि मदत करावी अशी. मग ते लाडके बहीण भाऊ वगैरे ते. मग तुम्ही जर एकदा भीकच मागायला लागलात तर मग भीक देणारे पण असे असतात आणि तुमचे गैरफायदे घेणारे. तू जे विचारलं की तुम्ही एवढ्या हिंडत आलात आणि हे करत आलात, ते का? हा खडूसपणा होता म्हणून, की कोणाकडे काही मागायचं नाही. आणि तुम्ही जर तुमच्या विचारावर आणि आचारावर खंबीर असाल तर तुमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. पण अनेकदा बायका त्यांची दुःख सांगतात, त्यांना कटू आलेले अनुभव सांगतात. तुम्ही ज्या पद्धतीनं मांडणी करता आहात ती 2 विभागामध्ये आपल्याला विभागताना दिसते. एक तर आहे लोकसंस्कृती, आणि दुसरं आहे जे मी म्हटलं की वारकरी आणि संत याच्या निमित्ताने याच्यावर बरंच बोललं गेलेलं आहे. पण मी थेट लोकसंस्कृतीकडे येईल. महिला ज्या आहेत किंवा स्त्रिया ज्या आहेत, ज्यांना आपण म्हणूया की औपचारिक शिक्षण न घेतलेल्या स्त्रिया, या जरी म्हटल्या तरी आजतागायत असं म्हटलेलं गेलंय की महिला या धर्माच्या वाहक आहेत. एकूणच आपली जी काही कुटुंब व्यवस्था आहे, या कुटुंब व्यवस्थेमध्ये जे ज्यांना आपण म्हणूयात की आर्थिकदृष्ट्या गौण आहेत, त्याच्यात स्त्री प्रधान, कारण ते अवलंबित्व आहे. तसे समाजातला पुरुष घटक काही जातभार बघितलं तर आहे. तर मग त्यांना काय करायचं की त्यांना ती जी काही शोषणाची संस्कृती आहे, शोषण आपण म्हणतो, त्या शोषणाच्या संस्कृतीचे ते बळीही असतात आणि वाहकही असतात. म्हणजे व्हिक्टिमही असतात आणि एजंटही असतात. आणि त्याला आम्ही ज्याला कर्मविपाकवाद म्हणतो, म्हणजे इथे तत्त्वज्ञानाकडे आपण आलो. म्हणजे माझ्या ज्या अभ्यासाच्या अनेक विषय येतात त्यात नकळत असं तत्त्वज्ञान. आपल्या जगण्याचा अनेक अंगांनी विचार करायला लागला तर आपल्याला खरं म्हणजे आपलं जगणं कळतं. की आमचं तत्त्वज्ञानच आम्हाला असं शिकवतं की तुम्ही परावलंबी राहा, आणि कोणीतरी परावलंबी राहण्यामध्ये पुण्य आहे, पुण्य आणि पाप. म्हणून आमची सगळी जातव्यवस्था जी आहे त्या या कर्मविपाकवादावर उभी असलेली आहे की मागच्या जन्मी जे काय केलं असेल ते या जन्मी भोगायचं. म्हणून या जन्मी तुला बाईचा जन्म का आला, मागच्या जन्मी तू पाप केलंस म्हणून आला. मग त्या आमच्या म्हणीतनं उखाण्यातनं दिसतं की
मुलगी सुद्धा कुणाच्या पोटी जन्माला येते? जी पापी बाई असते किंवा पापी माणसं असतात त्यांना मुली होतात, पुण्यवानांना मुलगे होतात. ज्याच्या पदरी पाप त्याला लेखी आपोआप. ग्रामीण भागात खूप आहे. ग्रामीण नाही, इथे ना आता तुम्ही ते काय गर्भजल परीक्षा भानगड जे चालते त्याच्यात तथाकथित शिकलेली सवरलेली आणि उच्च उत्पन्न गटातली माणसं काय करतायत? हेच करतायत ना. आमच्या एका मैत्रिणीने दिवाळी अंकाचा एपिसोड केला होता. ही इंडस्ट्री चालतीये सरळ उत्पादनाची, तेव्हा मुलगाच पाहिजे. तर हे जे काय डोक्यामध्ये पुरुष प्रधान व्यवस्था म्हणजे काय, ती जन्माच्या आधीपासून तुमच्या डोक्यावर थापलेली आहे. आणि मग ते ज्याच्या पदरी पाप त्याला लेखी आपोआप. पाप असलं म्हणजे मग ती मुलगी होते. आता एकीकडे म्हणायचं मातृत्व हे परमपवित्र महन मंगल वगैरे वगैरे वगैरे, मातेसारखं दैवत नाही, अमुक तमुक. आणि दुसरीकडे ते मातृत्व ज्याच्यामुळे मिळतं त्याला हिणकस मानायचं त्या मातेला. आणि जर मातृत्व हे इतकं महन मंगल पवित्र असेल आणि स्त्रीचा जन्म इतका पवित्र असेल तर कुठला पुरुष असं का नाही म्हणत मला पुढचा जन्म बाईचा दे, कारण मला मातृत्व मिळेल. जर खरोखर तसं असेल तर ही डुप्लिकेट पॉलिसी, की एकीकडे तुमची स्तुती करायची आणि स्तुती करून गुलाम करायचं किंवा सरळ सरळ निषेध करून गुलाम करायचं. म्हणजे एकदा बाईचा जन्म पापाचा म्हटलं की सरळ सरळ निषेध झाला. आणि फार पुण्यवान तू आई झालीस, केवढं मोठं पुण्य. म्हणजे त्यांना गुणगान करून गुलामच करायचं. आणि म्हणून तिचा बळी तर घ्यायचा, पण त्या बळीने असं म्हटलं पाहिजे वा 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 किती छान मला बळी जायला मिळतंय. विक्टिम, त्या बळीलाच विक्टिम करायचं, त्या बळीलाच वाहक करायचं त्या व्यवस्थेचा. आणि हे बाईच्याच बाबतीत नाही, आमची सगळी जात व्यवस्था याच्यावर उभी आहे. की तुला खालच्या जातीचा जन्म का आला? तू पाप केलंस, मागच्या जन्मीचं पाप म्हणून आला असा. म्हणून मग या जन्मी पुण्य कर. या जन्मी पुण्य कर म्हणजे काय? विहित कर्म करावे. विहित कर्म म्हणजे काय? जे चातुर्वर्ण्याला नेमून दिलेलं आहे ते कर्म. म्हणजे तू जर शूद्राच्या जन्माला आला असतील तर त्याचं विहित कर्म काय? रस्ते झाड. म्हणजे परत तू रस्तेच झाड या जन्मी, तर पुढच्या जन्मी तुला मिळेल. कोणी पाहिला पुढचा जन्म? असं आहे ते सगळं. त्यामुळे तत्वज्ञान नावाची जी गोष्ट आहे त्या तत्वज्ञानामध्ये हे असं सगळं पॉलिटिक्स. आणि घरामध्ये ते पॉलिटिक्स चालतं, कुटुंब व्यवस्थेमध्ये आमच्या. म्हणून आपण त्याला किचन पॉलिटिक्स असं अलीकडे नाव दिलेलं आहे. हे जुन्या काळापासून हे समाज व्यवस्थेमध्ये आहे आणि ते कुटुंब व्यवस्थेत पाझरत आलेलं आहे. याचं भान तथाकथित शिक्षित वगैरे म्हणतात, त्यांना हे भान पाहिजे असं माझं म्हणणं आहे. की बळीला वाहक केलं जातं ते धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर, पापपुण्याच्या नावावर, पवित्र अपवित्रतेच्या नावावर असं हे केलं जातं. पण लोकपरंपरा असेल आणि धर्म असेल यांचा नक्की सहसंबंध काय आहे? हो, ते सगळ्याच आहे, लोकपरंपरेचा नाही. मी परत सांगते की आजचं आमचं जगणं आहे ते लोकपरंपरेतलंच जगणं आहे. आज तुम्ही हे मानताय ना मुलीचा जन्म पापाचा आहे, ही लोकपरंपराच मानताय ना तुम्ही. फार तर काय तुम्ही इंग्रजीमध्ये बोलत असाल, ती ग्रामीण बोलीत बोलत होती. तत्व काय ते तर ना. तेव्हा लोकपरंपरा संपत नाही अशी, आणि ती केवळ ग्रामीण नाही. मी परत सांगते ते आमच्या जगण्यामध्ये आहे. की स्त्रीचं स्थान दुय्यम, घर तिने सांभाळायचं, चालीरीती रूढी तिने पाळायच्या, तिने सेवा कर्म करायचं, ज्येष्ठांची सेवा. मग ती सासू सासरे असू देत, पुण्य कमवायचं थोडक्यात पुण्य. आणि मग ते तुम्ही वडाला फेऱ्या घाला, अमकं व्रत करा, तमका उपास करा. हे कशासाठी आहे? ही लोकपरंपरा आहे. हे करताय ना तुम्ही तथाकथित उच्च शिक्षित बायका, या लोकपरंपरेचंच पालन करताय ना, का दुसरी कुठली आणली? उलट ते दिवसेंदिवस जास्त होते, दिवसेंदिवस ते जास्त होत चाललंय. कारण
ज्याला आम्ही म्हणतो की आंधळी अनुकरण हे चाललेली आहे तत्वज्ञानाच्या नावावर, धर्माच्या नावावर. तेव्हा लोकसंस्कृतीचा आणि धर्माचा संबंध, ती लोकसंस्कृती तुम्ही जगताय आत्ता. अमक्या दिवसाला अमुक खायचं, तमक्या दिवसाला तमुक खायचं, संक्रांतीला तिळगुळ द्यायचा, हे काय कुठल्या पोथीत लिहिलं आहे का? हे परंपरेने चालत आलेलं आहे. त्याचा तुम्ही अनुकार करताय की नाही? करताय. संक्रांतीला गुळाची पोळी करायची, पूर्वापार चालत आलेलं आहे ना. हे लोकपरंपरा आहे. अमक्या देवाला अमका नैवेद्य लागतो, मग ते आमचा केला जातो तो, अगदी कार्यालयातनं वगैरे सुद्धा आत्ता. हे काय आहे? लोकपरंपरा आहे. गणपतीला मोदक लागतो आणि अमक्या देवीला बकरू लागतं, हे कोणी ठरवलं? बकरू खाणाराला बकरू लागतं, मोदक खाणाराला मोदक लागतं. म्हणजे राजवाड्यांनी जे म्हटलेलं होतं, जशी संस्कृती तसं हत्यार, तसं मी म्हणते जसा माणूस तसा त्याचा देव. हे चाललंय. अहो फार कशाला तर तथाकथित तुम्ही उच्चवर्णीय आणि त्यांच्या चालीरीती रूढी म्हणता, त्यात तरी किती गमती आहेत. मी गमतीच म्हणते त्या. हे कोकणातला माणूस आला की त्याच्या गणपतीला उकडीचा मोदक लागतो, आणि आमच्या घाटावरचा माणूस असला तर तळलेला मोदक. हे काय भानगड आहे? परत जे मधले लोक आहेत ज्यांना तळलेलेही परवडत नाही, तर ते उकडतातच, कणकेचे मोदक उकडतात. आमच्या ह्या भागामध्ये करतात. हे माहीत नसतं हो आपल्याला. आणि मग हे आमकी उच्च संस्कृती आणि तमकी नीच हे कोणी ठरवायचं? हे अर्थव्यवस्था ठरवते. म्हणजे माझा जो मुद्दा आहे महत्त्वाचा, लोकपरंपरेतला सुद्धा, ते माणसाच्या सगळ्या जगणं ही अर्थव्यवस्था नियंत्रित करत असते. आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय? तुम्ही मार्क्सला कितीही मोडीत काढायचं म्हटलं तरी मार्क्सने जी मूलभूत तत्व अर्थशास्त्रातली सांगितलेली आहेत ती संपत नाही. उत्पादन साधनावरची मालकी, त्यातनं मिळणारं उत्पादन आणि उत्पादनाच्या विनियोगाचे अधिकार, त्यातला जो तिसरा मुद्दा आहे, तो तिसरा मुद्दा सातत्याने बदलत आलाय. विनिमयाचे अधिकार, उत्पादन आणि उत्पादन साधनावरची मालकी. जमीन हे जोपर्यंत उत्पादनाचं स्थिर साधन होतं तोपर्यंत त्यातल्या त्यात काम सोपं होतं, कारण त्याच्यावरची मालकी त्या जमिनीचा शेतकरी जो कोणी असेल त्याची मालकी असायची. ती त्याच्यातनं मिळणाऱ्या उत्पादनाचा विनियोग तो करत असे, काय असेल त्या पद्धतीचा. ज्या वेळेला इंग्रजोत्तर काळामध्ये जमिनीच्या मोजणी सुरू झाल्या, त्याच्यावरचे कर लादणं सुरू झालं. पूर्वी होतेच कर, नव्हते असं नाही. इस्लामच्या काळामध्ये होते, मराठ्यांच्या काळामध्ये होते, पण इंग्रजांच्या काळानंतर जी बंदिस्ती आली जास्तीत जास्त, तशी बंदिस्ती नव्हती. आणि तसे जुन्या काळामध्ये सुद्धा त्या पाटलाला, गाव पाटलाला सारा वसुलीचे अधिकार वगैरे असे असायचेच. ते आता हे टॅक्स आले सगळे अधिकृत, आणि त्या उत्पादनं आल्यानंतर त्या उत्पादनाच्या विनियोगाचे अधिकार. शेतकऱ्याने शेतजमीनमध्ये माल पिकवायचा, कष्ट करायचे, आणि तांदूळाचे, गव्हाचे, कांद्याचे भाव कोणी ठरवायचे? सरकार. माझ्या शेतात मिळाल्या उत्पन्नाचा भाव मी ठरवू शकते का? नाही. म्हणून विनियोगाचे अधिकार. इथे अर्थव्यवस्था बदलते, त्यानुसार समाज व्यवस्था बदलते, समाजातले संबंध बदलतात, कारण ते स्वार्थ सापेक्ष असतात, निरपेक्ष नाही. ते स्वार्थावर अवलंबून असतात की कष्ट तर करून घ्यायचे, उत्पादन तर करून घ्यायचं, पण त्या उत्पादन साधनावरची मालकी हिरावून घ्यायची, मालकीच हिरावून घ्यायची त्याच्यावरची. याची सुरुवात कुटुंब व्यवस्थेमध्ये झाली, कारण माणसाच्या जातीमधल्या सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन कुठलं? अपत्य धारणा. वंश सातत्य जर टिकवायचं असेल त्याच्यासाठी स्त्री पुरुष संबंध, विवाह संस्था, त्याच्यावरचे जे काय नीती नियम, काय धर्मशास्त्र वगैरे ते सगळं. परंतु उत्पादन साधन कुठलं? स्त्री.
त्याच्यावर मालकी कोणाची? पुरुषाची. मग आमच्या परंपरेमधले शाहीर जास्त शहाणे आहेत हो. आमचा शाहीर सांगतो, कुवारपणे वागवी पिता पती विवाहिता लेक मगत राहता, वृद्धपणे भारतीय स्त्रीला कधी स्वातंत्र्य नाही तिजला, मनुस्मृतीचा नियम असेल. रानटी काळ संपला मानव सुधाराला, ज्ञान आलं त्याला, श्रुती स्मृती धर्म मागे पडला, तरी स्वातंत्र्य नाही स्त्रीला. कारण मनुस्मृतीचे हे जे नियम आहेत, मुलीचं लग्न झाल्यानंतर आडनाव नाव, ते अपत्य जन्माला आल्यानंतर अपत्याला नाव कोणाचं लावायचं? बापाचं. आता ते काहीतरी कायदा बिदा झालाय, त्याला काही फारसा अर्थ नाही. नाव बापाचं लावायचं. आणि परत हे कशासाठी? पुन्हा अर्थव्यवस्था, प्रॉपर्टी राईट्स, के आर्थिक विनियोग, की बापाने मिळवलेली आज्याने मिळवलेली संपत्ती बापाला मिळाली पाहिजे, बापाला मिळवलेली संपत्ती मुलाला मिळाली पाहिजे, मुलाला मिळालेली संपत्ती नातवाला मिळाली पाहिजे, मुलीला नातीला नाही. तेव्हा हा प्रॉपर्टी राईट्सचा म्हणजे हा अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. ही नुसती लोकसंस्कृती जात्यावरच्या ओव्यान गीतन एवढ्यापुरती नाही आहे. याच्या पाठीमागे हे अर्थव्यवस्थेचं फार मोठं राजकारण आहे, की बळीलाच बकरा बनवायचा त्याचा, आणि त्याच्यामध्ये त्याला भूषण वाटलं पाहिजे म्हणून सौभाग्याचं बायकांना कौतुक वाटतं, गौरव वाटतो. मग त्याची प्रतीकं जी असतात त्या प्रतीकांचा गौरव करायचा. मग ते काय कुंकू असेल, बांगड्या असतील, मंगळसूत्र असेल, वडाला सूत गुंडाळणं असेल, आणखीन काय असेल. आणि बघा हे आमचं वैभव. या अशा भ्रमजालामध्ये गुंतवून ठेवणं आणि या भ्रमजालामध्ये गुंतवून ती व्यवस्था कायम ठेवणं ही लोकसंस्कृती टिकवण्याचाच मार्ग आहे की नाही? भाषा बदलते, तत्व तेच राहतं. आणि त्यामुळे तुमचे पोशाख बदलले. वडाला सूत गुंडणं थांबलं का? वडाला सूत गुंडाळणं नाही थांबलं. IT झालेल्या सुशिक्षित नुसतं वडाला सूत गुंडाळणं नाही, त्याच्या मागची मानसिकता. त्याच्या मागची मानसिकता काय आहे? दुय्यमत्वाची मानसिकता, नकळत स्वीकारलेली, नकळत. तेव्हा हे जे काय ते मार्क्स जे म्हणाला होता ना, की धर्म ही अफूची गोळी आहे, ही अशी. हे तर झालं धर्माच्या बाबतीत. पण आता गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीचा जो काही विषय सुरू आहे त्याचा GR पूर्ण जो आहे तो रद्द केल्याचं आपल्याला दिसून येते. पण मराठी भाषेवरचं प्रेम असेल किंवा त्या संदर्भाने येणारे हे सगळे काही मुद्दे असतील, हे राजकीय पटलावर गेल्यामुळे हा विषय सुटला असं तुम्हाला वाटतंय का? किंवा या मुद्द्याचं उगीच राजकीयकरण झालं असं वाटतं? नाही, राजकीयकरण तर सगळ्या जुन्या काळापासून आहे सगळंच. आज काय झालेलं आहे, आज त्याला प्रतिष्ठा मिळालेली, परंतु राजकीयकरण हे जुन्या काळापासून होतं. आमच्या शिवाजी महाराजांनी नाही का राज्य व्यवहार कोश निर्माण केला? हे राजकारणच होतं की जुने अरबी फारसी शब्द आहेत ते आमच्या व्यवहारातले गेले पाहिजेत. आमच्या सावरकरांनी नाही का इंग्रजी शब्दाच्या ऐवजी मराठी शब्द आले पाहिजेत म्हणून क्रिकेटमधले सुद्धा अनेक शब्द त्यांनी मराठीमधले आणले, ते रोळवले. त्यामुळे म्हणून आता आम्ही रन काढत नाही, धावा काढतो. आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणावर बोललो नाही तर मला वाटतं ही मुलाखत अर्धवट राहील. तर एक शेवटचा प्रश्न. एक तर तुम्ही साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष होणं हे अनेकांसाठी आनंदाची गोष्ट तर होतीच, पण जे तुमचं काही भाषण झालं ते भाषण सोशल मीडियावर असेल आणि बाकी सगळ्या गोष्टींवर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं. खूप लोकांनी त्याच्याबद्दल लिहिलंही. पण इथून दिल्लीला जाणं, ते भाषण लिहिणं, ते भाषण लिहिलेलं भाषण जसंच तसं म्हणून दाखवणं आणि ते सोशल मीडियावर नंतर व्हायरल होणं, त्याच्यावर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. पण हा सगळा अनुभव नक्की कसा होता?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपद या वयामध्ये मला मिळणं हा एक अपघात होता. आयुष्यात अतिशय उशिरा झालेला अपघात, की ज्या आयुष्यामध्ये काही सोसवेनासं होतं, आयुष्याचंच ओझं वाटावं अशा काळात झालेला हा एक अपघात आहे. अपघात का? तर त्याच्या आधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुका 7-8 वर्षापूर्वीपर्यंत या निवडणूक व्हायची. म्हणजे ज्याला अध्यक्ष व्हायचं असेल त्यांनी अर्ज करायचा आणि ते स्पर्धामध्ये राजकीय निवडणुकांच्या सारख्या वगैरे व्हायच्या. गेल्या काही वर्षामध्ये त्याला वेगळं, तर त्या निवडून देण्याची पद्धत आली. त्याच्या म्हणजे इलेक्शन नाही, सिलेक्शन अभिजात मराठीत परत. तर ते निवडणूक नाही तर निवडणं. तर त्याच्यामध्ये माझी निवड झाली. कशी झाली कोण जाणे. आणि त्या म्हणजे खरंच मला माहिती नाही कशी झाली ते निवड. तर ते माझी निवड झाली हा एक अपघात होता, नंबर 1. नंबर 2, साहित्य संमेलनाचं भाषण. मलाही कळत नव्हतं काय लिहावं. मी बऱ्याच लोकांना विचारत होते, आमच्या सगळ्या मित्रांना, अरे मी काय बोलू काय बोलू काय बोलू. आणि साहित्य संमेलनाला जाण्यापूर्वी 2 महिने मी प्रचंड आजारी होते. मला स्पॉन्डिलायटिसचा विकार आणि असंख्य वेदना मला होत होत्या. त्या इतक्या वेदना की दिवसातनं 4-4 वेळेला इंजेक्शनं घेऊन मला दिल्लीला जाण्यापुरतं आमच्या वैद्यकीय सगळ्या मित्रांनी मला उभं केलेलं होतं. त्या काळामध्ये अध्यक्षीय भाषण लिहिणं ही अशक्य गोष्ट होती. मी पडलेली असायची काहीतरी, ते बँडेज बांधून इंजेक्शनं चालू होते आणि चतकोर कागदावर मी काहीतरी मुद्दे फक्त लिहून काढायची, जसं ते माझ्या डोक्याला सुचेल तशा प्रकारचं. एकीकडे कळा येत असताना वगैरे, म्हणजे अगदी कळा या लागल्या जेव्हा मला की ईश्वरा ठाव्या अशा अवस्थेत मी ते चतकोर कागदांच्यावर ते मुद्दे लिहित गेले. मग आमचे आकाशवाणीतले मित्र संजय पाटील, तो म्हणाला, माझी पद्धत आता अशी आहे, गेली काही वर्ष मला त्रास होतो, लिहिता येत नाही. म्हणजे सीतायन बितायन हे सगळं मी बोललेली आहे, मी लिहिलं काही नाही आहे. म्हणजे माझी 4 पुस्तकं झाली 4 वर्षामध्ये, कारण करोनानंतर फार पडझड झाली सगळी. तर त्यामुळे मी बोलते. आमचं संजय पाटील ही मंडळी रेकॉर्डिंग करून घेतात आणि तुझ्यासारख्या काही तरुण उत्साही मुली या भाषण लिहून देतात. आश्चर्य वाटेल, एका पोलीस ऑफिसर मुलींनी मला हे भाषण टाईप करून दिलं, रेकॉर्ड केलेलं. म्हणजे कोणी कोणी प्रेम करावं त्याला काही अंत नाही. तर ती तुझ्यासारखी अशी तरुण मुलगी आली होती, मॅडम मला माझं टायपिंगचं स्पीड चांगलं आहे आणि मी ऐकून फटाफट करते, हे रेकॉर्डिंग झालेलं मला द्या, मी तुम्हाला 4 दिवसात कॉपी आणून देते. आणि खरंच त्या मुलीने दिली. 2 वेळा टाईप करावं लागलं तिला, कारण ते परत दुरुस्त्या वगैरे. पण संजयने ते सगळं रेकॉर्डिंग करून घेतलं, त्या मुलीने टाईप करून दिलं आणि मग ते भाषण झालं. त्यामुळे त्या भाषणाचा अनुभव कसा, एकीकडे वेदनादायक आणि एकीकडे तिथे जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे आनंददायक. म्हणजे एकाच सुखदुःखाच्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात म्हणावं, तसे साहित्य संमेलनाचं भाषण झालं की सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी मी भोगत आले. तो मलाही जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय अनपेक्षित प्रतिसाद होता. आणि मग मला पुन्हा ज्ञानेश्वर माऊली आठवली आहे, माझे उत्तरे नाही म्या बोलत, बोलविता धनी वेगळाची. मला वाटतं ताराताईंबरोबर आपण कितीही बोललो तरी ते कमीच पडणार आहे, कारण विचारांची स्पष्टता असणारी आणि तीच स्पष्टता अगदी स्पष्टपणे मांडता येईल अशी खूप कमी माणसं आपल्या अवतीभोवती असतात. आणि त्यातीलच एक ताराबाई. आज त्या आपल्या सोबत होत्या. त्यांनी इतक्या छान पद्धतीनं सगळे विचार जे आहे ते मांडलेले. जुनं ते नेहमीच वाईट असतं असंही गरजेचं नाही, आणि जुनं ते सगळंच सोनं असतं असंही नसतं. अशा सुंदर आणि स्पष्ट भाषेमध्ये त्यांनी आपल्याला जे काही मेसेज दिलाय तो मला असं वाटतं तुमच्यापर्यंत नक्की पोहोचला असेल. तुर्तास आपण इथेच थांबूया.